Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे हॉस्पिटल, रेडी झालो आहे, नॉर्मल रुटीन स्टार्ट झाला आहे. रचना किचनमध्ये आईची छान पूजा झाली आहे, ऐसा गेली आहे स्कूलमध्ये. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and morning. Good morning. ब्रेकफास्ट रेडी होता आहे. त्या साईडला रचनाचं एडिटिंग झालं आहे. कशा बरोबर होता रवा गळली. देऊ सो यस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आता लंच टाइम आहे, मी घरी आलो जेवायला. मस्त असं सुगंध दरवळत आहे. जेवण वाढलंय मी तुला, पण आपल्याला सुंदर असे मोदक रिसीव्ह झालेले आहेत फ्रॉम श्री मोदकम. वा, उघडल्यावरच एवढं मस्त येतंय वास. मस्त आहे. सो पॅकिंग छान आहे, प्रेझेंटेशन छान आहे, खूप मस्त. टेस्ट कसा असणार ते आपण बघूच. ते पण अप्रतिमच असणार आहे. वासावर मी सांगू, सुगंधावर मी सांगू शकते. सो ते तर आम्ही टेस्ट करूच, बट इन केस तुम्हाला कोणाला मागवायचं असेल तर नक्की मागवा. इकडे नंबर त्यांचा मेन्शन आहे स्क्रीनवर, तुम्ही बघू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये इन्स्टा पेज सुद्धा दिलंय, तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. सो चला, मग आज तर मी जेवण खूप सिम्पल बनवलंय, बट मोदकमुळे ते अजून छान होणार आहे. छान आहे, ज्युसी, मेन फ्रेश, ज्युसी आहे, फ्रेश आहेत मेन. मस्त. सो मी पण टेस्ट करणार आहे. म्हणजे सगळं एक्झॅक्ट प्रोपोर्शन मध्ये जसं आपल्याला आवडतं. इंग्रेडियंट्स सगळे एकदम, खोबरं एकदम छान, गूळ एकदम प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये त्याने टाकलाय. खूपच सुंदर आहे. आणि इव्हन हे फर्स्ट बाईट मध्येच कळते चिव करताना की ह्याचं जे त्यांनी जे आउटर लेअर जे बनवलंय खूप मस्त. आईंना पण आवडेल, तुला पण आवडेल. थँक्यू सो मच. चलो बाय बाय. बाय, लवकर ये. मोदकाची कशी टेस्ट आहे सांगा. मस्त आहे, एकदम छान, एकदम छान टेस्ट, छान आहे, एकदम मस्त. आम्ही शार्पला सरप्राईज दिलं. कुठे हा कोणता सरप्राईज? कोण आहे? अगो बाई, अभी काकडे बघ ना, मी कोण आहे हे सर. कोण आहे हा? कोण आहे नीट बघ. शॉक मध्ये रे, एवढे सगळे तो शॉक झाला की हो माय गॉड, तो माणूस घरात आहे माझ्या, है ना? नाही असं बोलतो तू काय रे. सगळं काही वाइंड अप झालं आहे, जेवण झालं आमचं. सो आता आम्ही चाललोय बाप्पाच्या दर्शनाला. कोण कोण आहे हे समजेलच, सो प्लीज स्टे ट्यून. चला फटाफट. हे तू आवर तुझं. नाहीसाच्या पाठीच अर्धा वेळ. आईचा सर्वात जास्त स्ट्रगल, स्वतःचा आवरा, मुलांचा आवरा, टँट्रम्स. मुलं पण अशी आहेत की आईशिवाय नाही चालत. काय करायचं?
सो आता आम्ही निघालो आहोत आणि सनी तुम्हाला बोलला की आम्ही बाप्पाच्या दर्शनाला चाललो. तर खूप लोकांना कदाचित माहित असेल जे आम्हाला आधीपासून फॉलो करतात, पण ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगते. 10 दिवसाचे जेव्हा गणपती बाप्पा जातात, 10 दिवस 11 दिवस, त्याच्यानंतर जी फर्स्ट चतुर्थी येते त्या दिवशी गणपती बाप्पा परत विराजमान होतात. इथे जे वेगवेगळे मंडळ आहेत ते गणपती बाप्पांना घेऊन येतात आणि मग त्यानंतर असं छान छान थीम्स असतात, बघण्यासारखं असतं. गौरा गणपती म्हणतात आणि हे खास करून पनवेल आणि पेण या ठिकाणी जास्त करून हे होतं आणि खूप वर्षांपासून साजरा केला जात आहे. वैशिष्ट्य म्हणजे मी पनवेलचं तुम्हाला सांगते, जे आपले लालबागचे राजा त्यांचीच प्रतिमा सेम म्हणजे सेम जी मूर्ती आहे, जे पनवेलचं मार्केट आहे तिथे विराजमान करतात आणि खूप खूप गर्दी असते. म्हणजे रात्रभर फुल जत्रा असते. गेल्या वर्षी आम्ही गेलेलो, या वर्षी लेट सी. म्हणजे ऍक्च्युली आता खूप लेट पण झाले, उद्या सकाळी लवकर पण उठायचं आहे. आणि आईच्या इथे पण 4 आहेत मंडळ, त्यातलं आमचं सुद्धा म्हणजे वाणीआळीतलं सुद्धा गणपती बाप्पा आहे आणि लहानपणापासून खूप साऱ्या आठवणी आहेत आणि छान छान असे थीम असतात. सो म्हणून आता आम्ही निघालो आहोत आणि यावेळेस जीवन दादा आणि त्यांची फॅमिली असणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा हे नवीन आहे. ते मला सकाळी मार्केटमध्ये भेटले आणि मी त्यांना ऑल ऑफ अ सडन बोलली की तुम्हाला आज यायचं आहे. ते म्हणतात बाप्पा तर येऊन गेले ना, आता कोणता बाप्पा आहे, त्यांना आयडियाच नाही. मी त्यांना बोलली चला आज मी तुम्हाला दाखवते. सो लेट्स गो. तुम्ही सुद्धा ब्लॉगमध्ये बघा आणि पीपल स्टे ट्यून. माझं आणि सनीचं पूर्ण बालपण केलेलं. वेलकम प्रतिमा ताई. खूप दिवसाने गणपतीत तुम्ही आलात नाही. गावी आणि आमची न्यू हेअरस्टाईल. अरे तन्वीश, तुला सांगितलंय काय मी काय बोलायचं? हा कुठला हेअरकट आहे? हा कुठला आहे? असू दे, तू आणि सनी काका सेम हेअरकट आहे. चला चलो. सो लाईनीत थांबलोय. धार्मिक देखावा कथा श्रीकृष्ण जन्माची. कथा श्रीकृष्ण जन्माची. रथामध्ये घेऊन जात आहेस त्याच देवकीचा आपला पुत्र तुझा वध करणार आहे. हाच तुझा शेवट असेल. हाच तुझा शेवट असेल. हाच तुझा शेवट असेल. माझा वध करणार या कंसाचा वध. जागे व्हा वासुदेव, जागे व्हा. कंस येण्याच्या अगोदर या बालकाला घेऊन गोकुळ नगरीत जा. परंतु देवी होत माझ्या हातात आणि पायात साखळदंड बांधलेले आहे आणि कंसाचे सैनिक 4 बाजूस पहारा देत उभे आहेत. काय म्हणतात बरं? आई बरी आहे ना? हो बरं. सांग विचारलं काय कर यांना का ओळख नाही ना? त्याच्याशी बोलून बर्फावरनं चालायचं आणि वॉटरफॉल आतमध्ये खूप सुंदर केलेलं आहे.
नमस्कार. कसे आहात तुम्ही? कोंडूचे काय सगळे? अगं पण ते कोंडू तिथे इच्छा होत तुमची त्याच्यावर प्रयोग चालले. काय करावं? पापड छान, पापड छान आहे असं ऐकायचं. त्यांचं घर इथे. सो हे जुनं घर आहे रचनाचं. प्रतिमा जाई हे ना हळू गाडी येते पाठीमागून. काना सो आम्ही आलेलो मार्केटचा राजा. पण एवढी गर्दी बघून आम्ही गर्दीत जाऊन एवढ्या आतमध्ये जाऊन आम्ही कॅमेरा नाही बाहेर काढू शकलो, पण दर्शन झालं. अरे बाप्पा सगळीकडे सेम असतं मला एवढं. चला रिफ्रेशमेंट साठी आम्ही आलोय नेहमीच्या ठिकाणी. कॅफे चॉकलेट नाहीतर मग नॅचरल्स.